तृप्ती पालकर स्टोरी ऑफ द डे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना थेट चॅलेंज दिलं। अमोल कोल्हे यांच्या विरोधामध्ये तगडा उमेदवार देणार आणि तो निवडून सुद्धा आणणार असं अजित पवार म्हणाले। अमोल कोल्हेंनी सुद्धा अजित पवारांचं आव्हान स्वीकारलेलं आहे आणि या निमित्तानं राज्याच्या राजकारणामध्ये अजितदादा विरुद्ध अमोल कोल्हे अशा संघर्षाला सुरुवात झाली आहे। ही जागा ही महायुतीचा उमेदवार निवडून आणून दाखवणार म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे। अमोल कोल्हे पुन्हा निवडून येणारच नाही असं आव्हान त्यांनी स्वीकारलंय। अमोल कोल्हे यांना शिरूरमधून आपणच निवडून आणलं, पण अमोल कोल्हेंनी खासदार झाल्यानंतर काहीच काम केलं नसल्याचा आरोप अजित पवारांनी केला होता। अमोल कोल्हे पुन्हा शिरूरमधून निवडूनच येणार नाहीत असं अजित पवारांनी जाहीर करून टाकलंय। अजित पवार बोलूनच थांबले नाहीत, तर त्यांनी अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात जाऊन पाहणी केली। या पाहणीनंतर त्यांनी दिलेल्या आव्हानावर ठाम असल्याचं सांगितलंय। दादा, काल तुम्ही अमोल कोल्हेंच्या बाबतीत वक्तव्य केलं, सारखं कशाला त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे। असू द्या, एक मिनिट, त्यांची प्रतिक्रिया त्यांना लखलाप। मी काल सांगितलेलं ते माझं फायनल। अजित पवार यांनी दिलेलं आव्हान अमोल कोल्हेंनी कालच स्वीकारलं होतं। त्यानंतर आजही अजित पवारांनी टीकेची तोफ डागल्यानंतर अजित पवारांनी आव्हान उभं करणं गौरव समजतो असा टोलाही कोल्हेंनी लगावलाय। अहो, मी खूप सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती आहे, त्यामुळे इतक्या मोठ्या नेत्यांनी मला आव्हान देणं हा मी माझा गौरवच समजेल ना। आणि त्यामुळे आमचे दादा नेते होते आणि त्यामुळे त्यांच्यावर काउंटर रिॲक्शन देणं हे माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला शोभणार नाही। अजित पवार अमोल कोल्हेंवर टीका करून थांबले नाहीत, तर अमोल कोल्हे 1.5 वर्षापूर्वी राजीनामा देण्याच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी आल्याची आठवणही त्यांनी करून दिली आहे। त्यांच्या काय बनात आलं आणि मला राजीनामा द्यायचा आहे, त्यांना विचारा की अजित पवार आणि इतरांना देखील तुम्ही राजीनामा द्यायचा म्हणून सातत्याने सांगत होता की नव्हता? कुणी तुम्हाला राजीनामा देण्यापासून थांबवलं? आणि ज्या 6 विधानसभा मतदारसंघात त्यांनी जनसंपर्क ठेवायला पाहिजे होता, तो दुर्दैवाने त्यांनी ठेवला नाही। राजीनाम्याबाबत अजित पवारांशी चर्चा केली होती, पण ती चर्चा अतिशय खाजगी स्वरूपाची होती असंही अमोल कोल्हेंनी सांगितलंय। एखादी खाजगी चर्चा सार्वजनिक करणं योग्य नाही असंही अमोल कोल्हेंनी अजितदादांना सुनावलंय। खाजगीत जी चर्चा होते ही सार्वजनिक करायची नसते हा एक संकेत आहे। त्यामुळे आपण ज्या गोष्टी म्हणतात, माझ्या वरिष्ठ नेत्यांबरोबर जर मी खाजगीत काही चर्चा केली असेल तर त्यांनी जरी ती काही प्रमाणामध्ये सार्वजनिक केली असली तरी माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्यांनी ती खाजगीतली चर्चा सार्वजनिक करणं योग्य ठरणार नाही। अजित पवारांनी थेट अमोल कोल्हेंना अंगावर घेतलंय। ज्यांच्या विरोधात अजित पवार जाहीर भूमिका घेतात त्यांना ते सोडत नाहीत, त्यामुळं यापुढचा काळ अमोल कोल्हेंसाठी अग्निपरीक्षेसारखा असणार आहे। अमोल धर्माधिकारीसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, पुणे। अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडलेली आहे, पण ही अचानक पडलेली नाहीये, तर अमोल कोल्हेंविरोधामध्ये जाहीर आघाडी उघडण्यासाठी एक नव्हे तर अनेक कारणं आहेत। काय आहेत ही कारणं पाहूयात या विशेष रिपोर्टमधून। अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात संघर्षाची ठिणगी पडली आहे। अजित पवार आणि अमोल कोल्हेंमधील वैराचं कारण काय असा प्रश्न निर्माण झालाय। अमोल कोल्हे आणि अजित पवारांच्या वैराची कारणं अनेक आहेत। अमोल कोल्हे 2019च्या निवडणुकीपासून शरद पवार यांच्या अतिशय जवळचे मानले जातात। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी या दोघांनीच राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा शरद पवार यांच्या बरोबरीनं सांभाळली। आता तर अमोल कोल्हे शरद पवार यांचे अगदी जवळचे नेते झाले आहेत। अजित पवारांना नेमकी हीच बाब खुपली असण्याची शक्यता आहे।
अमोल कोल्हेंनी 2019 मध्ये शिवस्वराज्य यात्रा काढली होती। या यात्रेमुळे बरंचसं डॅमेज कंट्रोल झाल्याचं सांगण्यात येत आहे। राष्ट्रवादीला 2019 मध्ये जेवढं काही यश मिळालं त्या यशात अमोल कोल्हेंनी काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेचा खारीचा वाटा होता। आता अमोल कोल्हे पुन्हा शिवप्रताप यात्रा काढतायत। अमोल कोल्हेंच्या या यात्रेमुळे अजित पवार गट अगोदरच सावध झालाय। त्यामुळेच अजितदादांच्या निशाण्यावर अमोल कोल्हे आल्याची शक्यता आहे। अमोल कोल्हे हे ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतायत त्या मतदारसंघात माळी मतदारांची लोकसंख्या सर्वाधिक आहे। अमोल कोल्हेंना जातीय गणिताचा फायदा होतो। जुन्नर पट्ट्यात निकालावर परिणाम करतील एवढी माळी समाजाची म्हणजेच ओबीसींची लोकसंख्या आहे। अमोल कोल्हेंना आता राजकीय बळ मिळाल्यास भविष्यात पुणे जिल्ह्यातल्या राजकारणात कोल्हे डोईजड होतील याचा अंदाज बहुधा अजित पवारांना आला असावा। अजित पवार राष्ट्रवादीतून फुटल्यानंतर जो शपथविधी झाला त्या शपथविधीला अमोल कोल्हे सुद्धा हजर होते, पण त्यांनी दुसऱ्याच दिवशी आपली भूमिका बदलून शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय। ही बाब अजित पवारांना रुचली नसावी। अमोल कोल्हेंना धडा शिकवण्याकरता त्यांनी अमोल कोल्हेंविरोधात आघाडी उघडल्याची चर्चा आहे। अमोल कोल्हेंनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतल्यानंतर अमोल कोल्हेंनी अजित पवार गटावर जहरी टीका करायला सुरुवात केली। अमोल कोल्हे सुरुवातीला थेट टीका करणं टाळत होते, पण सांगलीत तर त्यांनी अजित पवार म्हणजेच आयाळ नसलेला सिंह अशा शेलक्या शब्दात अजित पवारांचा समाचार घेतला होता। अमोल कोल्हेंच्या राजकीय आयुष्यात त्यांचा संघर्ष अजित पवारांशी होऊ घातलाय। त्यामुळे येत्या काळात अमोल कोल्हेंना अजित पवारांशी पंगा घेताना शरद पवार यांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज लागणार आहे। या निमित्तानं शरद पवार यांच्या डावपेचांचा अमोल कोल्हे किती वापर करतात हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। अजित पवार यांनी ज्या नेत्याला घरी बसवण्याचं ठरवलं त्याचा राजकीय कार्यक्रम निश्चित असतो। अजित पवारांसोबत राजकीय पंगा घेतलेल्या नेत्यांची यादी तशी मोठी आहे। पुणे जिल्ह्यामध्ये तर अजित पवारांसमोर आला त्याचा कार्यभार उरकला अशी स्थिती आहे। अजित पवारांनी एकदा ठरवलं की त्याचा करेक्ट कार्यक्रम होणारच। अजित पवारांच्या या बाण्यामुळे विरोधकही अजित पवारांशी थोडंसं घाबरूनच असतात। अजित पवारांविरोधात ज्यांनी राजकीय पंगा घेतला ते राजकीय क्षितिजावर फारसे दिसतच नाही। अजित पवारांशी असाच पंगा घेतला होता पुरंदरच्या विजय शिवतारेंनी। माजी मंत्री विजय शिवतारे थेट पवार घराण्याशी भिडले होते। त्यांनी शरद पवारांविरोधात थेट आघाडी उघडली होती। अजित पवारांनी 2019च्या निवडणुकीत विजय शिवतारेंना थेट आव्हानच दिलं। तुम्ही आमदार कसं होता तेच पाहतो असं अजित पवार म्हणाले होते। विजय शिवतारे तर काय पोटासारखा मिठू 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 बोलायला लागला। अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघ। अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही। अजित पवार म्हणाले आणि तसंच झालं। शिवतारे यांचा निवडणुकीत दारुण पराभव झाला। विजय शिवतारेंची आज राज्याच्या राजकारणात फारशी चर्चाही होताना दिसत नाही। हर्षवर्धन पाटलांची पिछेहाट। राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी सुद्धा अजित पवारांचं कधीच सख्य नव्हतं। एकाच मंत्रिमंडळात असूनही अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये विळ्या भोपळ्याचं सख्य होतं। हर्षवर्धन पाटील यांचा विधानसभेचा मार्गच अजित पवारांनी बंद केल्याचं सांगण्यात येत आहे। इंदापूरमधून पहिल्यांदाच हर्षवर्धन पाटलांसमोर दत्ता भरणे यांना अपक्ष म्हणून उभं करण्यात आलं। त्यांच्या मागे ताकद उभी केली। हर्षवर्धन पाटलांना पराभूत केल्यानंतर दत्ता भरणेंनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला।
दुसऱ्या टर्ममध्ये तर दत्ता भरणे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले. शिवाजीराव आढळरावांची विकेट. शिरूर हा एकेकाळी शिवाजीराव आढळराव यांचा बालेकिल्ला मानला जात होता. तिथूनच आढळराव सातत्यानं निवडून येत होते. पण आढळरावांची पुण्याच्या राजकारणातली ढवळाढवळ अजित पवारांना रुचली नाही. त्यांनी थेट अमोल कोल्हेंना उमेदवारी देत आढळरावांना आसमान दाखवलं. आता आढळराव शिवसेनेत आहेत, पण आगामी लोकसभेत उमेदवारी मिळेल की नाही याची शाश्वती नाही. भरत गोगावलेंबाबत योगायोग. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले मंत्रिपदासाठी कायम इच्छुकांच्या यादीत आहेत. विधानसभेत विरोधी पक्षनेते असताना एका भाषणावेळी गोगावलेंनी अजितदादांना अडथळे आणले होते. यावेळी गोगावलेंना गप्प बसवण्यासाठी त्यांनाही अजित पवारांनी जाहीर दम दिला. गोगावले, तुम्हाला कितीदा सांगितलं तुम्ही माझ्यामध्ये डिस्टर्बन्स आणू नका म्हणून. तुम्हाला तुम्ही जेवढा मला अडचण निर्माण कराल तेवढं मंत्रिपद दूर जाईल. तुम्हाला माहित आहे माझे एकनाथरावांचे काय संबंध आहे. काय तुम्हाला कठीण आहे, तुम्ही आमदार आहेत, जरा समजून घ्यावं. योगायोग म्हणजे भरत गोगावले अजूनही मंत्री झाले नाहीत. अजित पवार मात्र विरोधी पक्ष नेत्याचे उपमुख्यमंत्री झाले. विरोधकांचे सत्ताधारी झाले तरीही गोगावलेंचे स्वप्न मात्र पूर्ण झालं नाही. अजित पवार त्यांच्या विरोधकांना सोडत नाहीत. त्यांचा करेक्ट कार्यक्रम होतो हे पुन्हा पुन्हा अधोरेखित झालंय. त्यामुळे आता अमोल कोल्हेंचं काय होणार याची चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, पुणे. स्टोरी ऑफ द डे मध्ये इथे घेऊया छोटासा ब्रेक. लगेच परत येतोय. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.